रामकृष्ण. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्रीकृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अधिक मासामध्ये चालू असलेली आपली अधिक मास महात्म्य कथा आणि या अनुषंगानं 5 अध्यायाचा आपण विचार केला. आजच्या भागामध्ये आपण अधिक मास महात्म्य कथा अध्याय 6 आणि 7 दोन्ही बघणार आहोत. दोन्ही अध्याय दीपदानाचं, दीप प्रज्वलनाचं, दिवा लावण्याचं, देवाजवळ दीपक जाळण्याचं जे आहे त्या बाबतीतलं महत्त्व व्यक्त करतात. दोन्ही अध्यायाचा आपण विचार करणार आहोत. लक्ष्मी आणि नारायणाचा जो संवाद चालला आहे त्या संवादामध्ये अधिक महिन्यात काय व्रत केलं पाहिजे, काय विधी केला पाहिजे, भगवान लक्ष्मी मातेला सांगत असताना त्यांनी सत्पात्री दान केलं पाहिजे, गंगेवरती स्नान केलं पाहिजे, सकाळी स्नान, दान, पूजा अर्चा, संत सज्जनांना, वैष्णवांना, ब्राह्मणांना भोजन, वस्त्र, अलंकार वगैरे हा प्रकार भगवान नारायण आणि महालक्ष्मीला सांगितला. आणि हे सर्व सांगत असताना आणखी मग लक्ष्मी मातेने नारायणाला विचारलं, नारायण आणखी काही सोपे उपाय आहेत का, आणखी काही उपाय आहेत? तेव्हा नारायणाने सांगितलं, लक्ष्मी आणखी काही उपाय आहेत ना, बरेच उपाय आहेत. आणखी तुला एक आज उपाय सांगतो, तो म्हणजे दीप पूजा. दीप म्हणजे दीपक, दीपक म्हणजे दिवा. आपल्याला माहिती आहे दिव्याची पूजा. आपल्या संस्कृतीमध्ये देवाजवळ दिवा लावण्याला खूप महत्व आहे. आपल्याला माहिती आहे सायंकाळची वेळ झाली की तुळशीजवळ बाईने दिवा लावावा, आपली संस्कृती सांगते. देवाजवळ दिवा लावावा, तुळशीजवळ दिवा लावावा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुभ्यम. आहे की नाही? मग दीप पूजेचं महत्व या अध्यायामध्ये आलेलं आहे. अध्याय क्रमांक 6 मध्ये भगवान नारायण त्या ठिकाणी महालक्ष्मीला सांगतात, लक्ष्मी अधिक मासामध्ये दीपदानाला, दीपपूजेला खूप महत्व आहे. सकाळी लवकर उठायचं, प्रातःकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं. तीर्थाचं स्नान घडलं तर चांगलंच आहे, नाही घडलं तर आपल्या घरी स्नान करायचं, देवपूजा करायची, चौरंग मांडायचा, चौरंगावर धान्य राशी ठेवायची, कलश मांडायचा, कलशाच्या पात्रात दिवा ठेवायचा, तांब्याचा दिवा ठेवायचा किंवा धातूचा दिवा ठेवायचा आणि तो प्रज्वलित करायचा. गणेशाचं पूजन करायचं, पुरुषोत्तमाचं पूजन करायचं, राधिकेसह श्रीकृष्णाचं पूजन करायचं आणि त्याची षोडोपचारे पूजा करून तो दीप म्हणजे तो धातूचा दीप ब्राह्मणाला दान करायचा, असा विधी सांगितलेला आहे. हा दीपदान करत असताना ब्राह्मणाला आपण यथाशक्ती वस्त्र देऊ शकतो, अन्नदान करू शकतो, शिधा सामुग्री देऊ शकतो. त्याचप्रमाणे सदाचारी माणसाला, वैष्णवांना, जावयाला सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांचंही पूजन करून त्यांनाही त्या ठिकाणी आपण काय म्हणतात त्याला, वस्त्रदान, अलंकारदान आपल्याला करता येतं. वस्तुदान मध्ये आपण अनारसे देऊ शकतो, धोंडे देऊ शकतो. धोंडे म्हणजे दगड नाही, पूर्णाचे धोंडे. 33 क्रमाने आपण काही देऊ शकतो. खारका देऊ शकतो, बदामा देऊ शकतो, अनारसे देऊ शकतो, नाही मिळाले बत्ताशे देऊ शकतो, फळं देऊ शकतो. 33 प्रकारचे असे काही वस्तू आपण या अधिक मासामध्ये जावायला दान देऊ शकतो, संत सज्जनाला दान देऊ शकतो, गुरुला दान देऊ शकतो, ब्राह्मणाला दान देऊ शकतो.
असा दानाचा विधी सांगत असताना दीपदानाला सुद्धा खूप महत्व आहे असं भगवान नारायण त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला सांगतात. अशी एक दीपदानाची दीपपूजेची कथा भगवान नारायण बोलले, लक्ष्मी मी तुला सांगतो, लक्ष देऊन ऐक. लक्ष्मी माता समोर बसलेली आहे. लक्ष्मी माता एकाग्र चित्ताने नारायणाकडे बघतात आणि मग कथा सुरू होते. भगवान नारायण सांगतात, लक्ष्मी फार पूर्वीची गोष्ट आहे, फार पूर्वीची गोष्ट आहे. या अधिक मासामध्ये अनेक दान करण्याची, अनेक पुण्य करण्याची फार पूर्वीची ही प्रथा आहे. असंच एकदा एका सरस्वती नदीच्या किनारी एक सुषमा नावाचा ब्राह्मण राहत होता. आणि हा सुषमा नावाचा ब्राह्मण सदाचारानं राहत होता. महाराज देवाची पूजा करायचा, काय भागाला आलेलं काम करायचा. पूर्वी ब्राह्मणांचे काम म्हणजे तेच होते, ब्रह्मकर्म करायचं. काय असेल त्यात आपलं उदरनिर्वाह करायचा, देवाची पूजा करायची, देवाला भोग लावायचा. जेमतेम होता, गरीबच होता. आता आपल्याला सर्व कथेत माहित आहे, ब्राह्मण गरीबच होते. आणि आता हा ब्राह्मण अधिक मास आला. आता अधिक मासामध्ये काय करायचं, आपल्याला दान देता आलं पाहिजे, दान द्यायचं आपल्याजवळ विशेष असं काही नाही. मग त्यांनी ठरवलं की आपण या अधिक मासामध्ये दीपदान देऊ. आणि मग दीपदानाचा त्यांनी संकल्प केला. महाराज अधिक मासाला सकाळी जायचं, स्नान करायचं नदीचं, घरी यायचं. घरी आला, घरी आपला चौरंग मांडला, चौरंगावर धान्याची रास ठेवली, त्यावर तांब्याचा कलश ठेवला, त्यावर पात्र ठेवलं, त्यात दीप ठेवला, धातूचा दीप ठेवला, दीप प्रज्वलित केला, दीपाला नमस्कार केला, षोडोपचारे पूजा केली. आणि मग संकल्प केला की हा दीप, हे दीपदान मी ब्राह्मणाला करील. हा सुषमा नावाचा ब्राह्मण आपला गावात जायचा, स्नानाला जायचा, गावात पूजेला जायचा, घरी यायचा. मात्र दीपाचं तो रक्षण करत होता. दीपाची ज्योत तो विजू देत नव्हता. एके दिवशी असंच हा ब्राह्मण आता दीपदान करायचं म्हणून दुसऱ्या ब्राह्मणाला बोलावला गेला. ब्राह्मण असलं म्हणून त्यांनी दान करू नये असं नाही, ब्राह्मणानेही दुसऱ्या ब्राह्मणाला दान करावं लागतं. आलं का लक्षात? मग त्याने दुसऱ्या ब्राह्मणाला आपल्या घरी बोलावण्यासाठी गेला. गंगेच्या तीरी गेला, स्नान केला आणि दुसऱ्या ब्राह्मणाला आपल्या घरी घेऊन यायचं म्हणून गेला. इकडे काय झालं, दीप प्रज्वलित झालेला होता. आता ते दीपावर काजळी आली. उंदराने दीपावरती आता उडी घेऊन ती वात काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारण काजळी आल्यामुळे त्याला असं वाटलं आता दिवा नाहीये, वात घ्यायची आणि पळून जायचं. असं उंदीर तिथे आल्यानंतर दुसरं एक मांजर त्या उंदरावरती त्याने झडप घेतली. उंदीर पकडला कोणी, मांजरेने. त्या धुमधामीत मांजरेचा दिव्याला धक्का लागला, त्या दीपाला धक्का लागला. आणि धक्का लागल्यामुळं त्या दीपाच्या वातीची काजळी निघून गेली आणि वात अशी वर येऊन जास्तच प्रकाशमानाने प्रज्वलित झाली. सुशर्मा नावाचा हा ब्राह्मण आणि त्याच्यासोबत दुसरा ब्राह्मण दोघेही घरी आले आणि पाहतात लख असा दीपाचा प्रकाश त्या ठिकाणी जाणवतो आहे. दीपकाचा लख असा प्रकाश त्या ठिकाणी दिसतो आहे. आणि मग तो दीपकाचा प्रकाश पाहून, त्या दिव्याचा प्रकाश पाहून दोघेही भारावून गेले, प्रसन्न झाले आणि म्हणतात, अरे या दिव्याच्या रूपाने आमच्या समोर साक्षात पुरुषोत्तम अवतरले की काय. झालं, या सुशर्मा नावाच्या ब्राह्मणाने दीपाचं दान, ब्राह्मणाची पूजा केली, दुसऱ्या ब्राह्मणाची त्याला दक्षिणा दिली आणि दीपाचं दान केलं. दान घेऊन ब्राह्मण बाहेर निघालेत. सुशर्माही बाहेर निघाला. महाराज पाहतो तर काय, अंगणामध्ये एक मांजर मरून पडलेली. सुशर्मा म्हणतो, अरे असं कसं वाईट झालं, हा शकुन आहे की अपशकुन आहे, मांजर आपल्या अंगणामध्ये अशी कशी मरण पावली. असं दोघं गोष्ट करतात की काय तेवढ्यात वैकुंठावरून महाराज विमान त्या ठिकाणी आलं. मांजराला विमानामध्ये बसवल्या गेलं आणि सुशर्माला आवाज दिला. विष्णुदूतांनी सांगितलं, सुशर्मा ब्राह्मणा
बस विमानामध्ये तुला गोलोकामध्ये आम्हाला घेऊन जायचं आहे. का? अरे त्या मांजराने त्या दीपाला थोडं प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला, दिवा लावण्याचा प्रयत्न केला. त्या पुण्याने त्याला विमानाने गोलोकामध्ये, वैकुंठ लोकामध्ये नेण्यासाठी आम्ही आलो. तू तर 1 महिन्यापर्यंत या दीपाची पूजा केली आणि ब्राह्मणाला दान केलं. किती पुण्य आहे महाराज. अर्थात यामागचा हेतू काय आहे? दीपपूजेचं महत्व अधिक मासामध्ये खूप आहे महाराज. दीपदानाचं खूप महत्व आहे. म्हणून शक्य होईल तसं दीपदान केलं पाहिजे. आणि दीपदान केलं पाहिजे तसंच घरात सुद्धा देवाजवळ दीप लावला पाहिजे, दिवा लावला पाहिजे. तुपाने भरलेला दिवा अखंड जर लावता आला तर खूप चांगला आहे. अशी ही कथा अध्याय क्रमांक 6 मध्ये आली आहे. आणि अध्याय क्रमांक 7 मध्ये पुन्हा आणखी दीपपूजेचंच महत्व आहे. दीपपूजेमध्ये बाधा आणणाऱ्याची काय सोय झाली याचा विचार त्या ठिकाणी आलाय. तीही कथा बघू. एकदा थोडं भजन करू मध्ये. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण भगवान की जय. अशी 6व्या अध्यायाची कथा आपण बघितली. 7व्या अध्यायामध्ये प्रवेश करत असताना आपल्या लक्षात येईल की इथेही दीपपूजेचंच महत्व आहे. भगवान विष्णू आई लक्ष्मीला सांगतात, लक्ष्मी जसं दीपपूजेचं महत्व आहे तसं दीपपूजेमध्ये विघ्न आणणाऱ्यांना काय बाधा होते, त्यांची काय मित्र झाकरीपट करतो सांगू तुला. लक्ष्मी माता म्हणते, भगवंता सांगा ना, माझे कान त्या ठिकाणी आतुर झाले आहेत. भगवान विष्णू सांगायला लागले, लक्ष्मी फार पूर्वी मधुवनामध्ये शाकली नावाचा एक गृहस्थ होता. कोण? शाकली नावाचा एक गृहस्थ होता. आणि त्याला 2 बायका होत्या. थोरलीचं नाव सुशीला आणि धाकटीचं नाव विमला. आता पूर्वीचा प्रकार, एक आवडती आणि एक नावळती. बहुतेक मोठी बायको नावळती राहायची आणि छोटी आवडती राहायची. आता त्यात आपल्याला अनालिसिस करायचं नाही का ती आवडती आणि का नावडती. तर शाकली नावाच्या या गृहस्थाची विमला आणि सुशीला अशा 2 बायका. सुशीला मोठी. एके दिवशी सुशीला नदीवरती गेली महाराज. नदीवरती स्नानावरती गेल्यानंतर तिने अनेक लोकांना त्या ठिकाणी बघितलं. अरे एवढे लोक तर कधी स्नानाला नसतात, आज एवढी गर्दी का? म्हणून तिने घरी येऊन शाकलीला विचारलं, का हो यजमान, का हो महाराज, का हो पतिदेव, का हो मालक, आज गंगेवरती स्नानाला एवढी गर्दी का बरं? तेव्हा पतिदेवाने सांगितलं, अगं सुशीला, अधिक मास सुरू झालाय आजपासून. आणि अधिक मास सुरू झाल्यामुळं या अधिक मासामध्ये गंगेचं स्नान करणं, नदीवरती स्नान करणं, सकाळी स्नान करणं यांनी पुण्य प्राप्ती होते. अरे बापरे. सुशीला बोलली, बरं झालं मला तुम्ही सांगितलं हो. आणि आज पहिलाच दिवस म्हणजे पूर्ण अधिक मास पर्यंत मी गंगेचं स्नान करेन. पुढे जाऊन सुशीलेने विचारलं, पतिदेव आणखी काही अधिक मासामध्ये केलं पाहिजे का? तेव्हा त्या पतिदेवाने सांगितलं, शाकलीने सांगितलं, अगं सुशीला, या अधिक मासामध्ये दीपपूजेचं पण खूप महत्व आहे. म्हणजे कशी करायची दीपपूजा? मग त्यांनी सांगितलं, सकाळी आंघोळ करून यायचं, देवाजवळ चौरंग मांडायचा, त्यावर धान्याची रास ठेवायची, त्यावर कलश ठेवायचा, कलशावर पात्र ठेवायचं, पात्रामध्ये धातूचा दिवा ठेवायचा, तुपाने दिवा भरायचा, वात लावायची, दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याची पूजा करायची, गणेशाची पूजा करायची, विष्णुदेवाची पूजा करायची, राधिके श्रीकृष्णासह पूजा करायची आणि मग तो दिवा ब्राह्मणाला दान द्यायचा. हो. सुशीला बोलली, देवा, पतिदेवा, मी हे करील. सुशीलेने आपलं रोज आंघोळीला जायचं,
सुशिलेने पहिल्याच दिवशी आपला देवाजवळ दिवा प्रज्वलित केला. दिव्याची वात रोज बघायची, दिव्यामध्ये तूप भरून ठेवायची. दिवा विझू नये म्हणून पूर्ण काळजी घ्यायची. रोज सकाळी आंघोळीला जायची आणि देवाला नमस्कार करून दीपवंदन करून दीप तेवत राहावायची काळजी घ्यायची. हा प्रकार मात्र त्या विमलेला सहन झाला नाही. विमला आवडती बायको होती याची आपलं कोणा शाकलीची, आणि सुशिला नावडती. आता नावडतीला जर देव प्रसन्न झाला, दीपपूजेने देव प्रसन्न झाला, तर ही आवडती होईल ना कोणाची? नवऱ्याची, शाकलीची, आणि मी नावडती होईल. म्हणून हिच्या मनात द्वेष उत्पन्न झाला आणि हिला पुण्य मिळू नये म्हणून हिने आपले कटकारस्थान सुरू केले. काय सुरू केलं? हिने जो देवाजवळ लावलेला दिवा होता, रात्री उठली आणि दिवा विझून टाकला महाराज, फुंकर मारून. दुसऱ्या दिवशी सुशिला उठली. सुशिलाने बघितलं की दिव्यावरती फुंकर मारल्या गेली की दिवा कसा विझला. होऊ शकते कदाचित उंदराने दिवा विझवला असेल असं तिला वाटलं. तिने पुन्हा आपली वात वर केली, दिवा लावला. तुपाने नंदादी भरलेला होताच. तिच्या मनात काही वेडवाकडं नव्हतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा देवाची माफी मागितली आणि आपली आंघोळीला गेली. पुन्हा आली. पुन्हा रात्री कोणीतरी दिव्याची वात त्या ठिकाणी वात काढून घेतली. अरे कोणी केलं असेल? की मांजर वगैरे आली असेल का? पुन्हा तिने वात लावली, त्यात तूप टाकलं, तुपाने दिवा पूर्ण भरला, देवाची माफी मागितली आणि पुन्हा आपलं व्रत जे आहे ते चालू ठेवलं. पुन्हा तिसऱ्या दिवशी या विमलेने तेच केलं महाराज. काय केलं? पुन्हा दिवा खाली पडला. अरे दिवा खाली पडला, काय मांजराने पाडला असेल? पुन्हा तिने दिवा उचलला, पुन्हा लावला. असं चालू झालं महाराज. चौथ्या दिवशी दिव्यातलं तूप पूर्ण निघून गेलं आणि दिवा विझला. विझलेला दिवा बघितला. सुशिलाला वाईट वाटलं. देवा, काय माझं चुकतंय का रे? मी मनापासून मनोभावानं मी तुझी पूजा करते, अधिक मासाचं व्रत करते, आणि हे काय? तिला मात्र आता वाटलं की तूप खाली सांडलाय, कोणीतरी हा मुद्दामून प्रयत्न करतो. हे उंदीर नाही, हे मांजर नाही, हे कुत्र नाही, हे मनुष्य प्राणी आहे. ही माझी सवत आहे, ही विमला करत असावी. पण तरीही तिने काही हाक बोंब केली नाही. कारण शाकलीला जर म्हणजे पतिदेवाला माहिती झालं तर उगीच भांडणं नको म्हणून ती काही बोलली नाही. देवाजवळ उभी राहिली. देवाला सांगितलं, देवा मला माफ करा, जे काही चुकलं असेल ते चुकू द्या. पुन्हा दिवा लावला, तुपाने भरला, वात वर केली, दिवा प्रज्वलित झाला, देवाची पूजा चालू झाली. इकडे भगवान पुरुषोत्तम सुशिलेच्या या व्रताने प्रसन्न झालेत महाराज. सुशिलेच्या चेहऱ्यावर तेज वाढायला लागलं. शाकलीची नावडती बायको आवडती व्हायला लागली महाराज. आणि विमला मात्र त्या ठिकाणी गंजून गेली, क्षीण होती गेली. तिची तब्येत बिघडली. काही दिवसातच ती मरण पावली. सुशीलाही वाईट वाटलं आणि शाकलीलाही वाईट वाटलं. परंतु आता कशामुळे हे झालं हे जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात महाराज, पुढे जाऊन विमलेला यमसदनी काय यातना भोगाव्या लागल्या त्याचंही वर्णन आहे. पण मी का सांगतो, एखादा कोणी व्रत आपल्याच्यानं होत नाही ना, करू नका. पण दुसरा जर कोणी व्रत करत असेल तर त्यात विध्वंस कमीत कमी आणू नका, त्यात संकट आणू नका ना. एखादा जर देवाची पूजा करतो, एखादा जर काही व्रत करतो, एखादा जर पंढरपूरला जातो, एखादा जर आळंदीला जातो, एखादा जर म्हणतो मी हरिपाठ करतो, एखादा जर म्हणतो मी ज्ञानेश्वरी वाचतो, तर तुमचं काय बिघडलं? हे काय वय आहे काय वाचत? अरे कशाला? तुला वाचायचं नाही, तुला जायचं नाही, तुला नामचिंतन करायचं नाही, दुसऱ्याला कशाला बोलतो? तसं इथे या दीपपूजेच्या माध्यमातून विमलेने जो मध्ये अडथळा आणला तिचं फळ तिला भोगावं लागलं आणि सुशिलेला मात्र पुण्यपदरी प्राप्त होऊन वैकुंठाला जायसाठी रस्ता मोकळा झाला. या दोन्ही कथेतून आपल्या लक्षात येईल, एका कथेमध्ये दीप प्रज्वलित करण्यासाठी म्हणजे दीप प्रज्वलित करण्यासाठी सहजासहजी झालेली मांजरीची मदत मांजरीला वैकुंठाला नेऊ शकते, आणि दुसरीकडे दीप प्रज्वलन करण्याच्या विधीमध्ये त्या नियमामध्ये कोणीतरी आडकाठी टाकतो, त्याची यमसदनी त्याला काय यातना भोगाव्या लागतात. या दोन्ही कथा या दीप ज्योती, दीपपूजा, दीप महात्म्य या माध्यमातून
या अध्याय 6 आणि 7 मध्ये आले आहेत. आज आपण अधिक मास महात्म्य कथेच्या 6 आणि 7वा अध्याय त्या ठिकाणी पूर्ण करत आहोत. पुन्हा भेटूया उद्या पुढच्या भागामध्ये अध्याय क्रमांक 8 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी आणि भगवंताचं भजन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री गणाध माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की. श्री कृष्ण भगवान की जय.